नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण कंबाईनसाठी आणि राज्यसेवेसाठी तसेच इतर सगळ्या परीक्षेसाठी ही करंट अफेअर्सची सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते आवडत असेल. लेक्चर आवडत असतील तर लेक्चरला पहिले लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी कंबाईन विजेता बॅच आपण सुरू केलेली आहे. 499 ही जी फी असणार ती पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आता बघा, जवळपास 400+ विद्यार्थ्यांनी ऍडमिशन ऑलरेडी घेतलेलं आहे. तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन कमी फीचा लाभ घेऊ शकता. यशवंत बॅच आहे, या बॅचचा कालावधी 4 महिन्याचा आहे, प्लस टेस्ट सिरीज सुद्धा इन्क्लूड आहे. यशवंत बॅच मध्ये 1499 रुपये फी आहे. या बॅचची फी सुद्धा 1999 होणार आहे. तर लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर या बॅच मध्ये तुम्ही घेऊ शकता. तसेच सेपरेट कंबाईनची आपण टेस्ट सिरीज सुद्धा सुरू केलेली आहे, मार्क बुस्टर टेस्ट सिरीज, ज्यामध्ये 4 टेस्ट झालेले आहे. या महिन्यात आम्ही 6 टेस्ट या टेस्ट सिरीज मध्ये देणार आहोत. त्यामुळे ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. तसेच फाउंडेशन बॅचेस जॉईन करू शकता. राज्यसेवेसाठी सुद्धा आहे आणि कंबाईनसाठी सुद्धा आहे, ज्यामध्ये स्टेट बोर्ड NCERT चा समावेश जो आहे तो बॅचेस नुसार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच, रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आणि त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राच्या या क्लास नोट्स तुम्ही ऍप्लिकेशन वरून परचेस करू शकता. त्याचबरोबर हर्षाली मॅडमच्या आता महाराष्ट्राच्या भूगोलाच्या आणि मारुती सरांच्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या नोट्स आलेल्या आहेत. तुम्ही सगळ्या नोट्स म्हणजे एकच आपला नोट्स पॅक आहे 499चा, त्या जर घेतलात तर त्यामध्ये या सगळ्या नोट्स तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, हर्षाली मॅडम, मारुती सर, या माझ्या नोट्स तुम्हाला सगळ्या मिळून जातील एकाच पॅक मध्ये. प्लस अभ्यास मित्राच्या ज्या काही भविष्यात नोट्स येतील त्या सुद्धा तुम्हाला त्या पॅक मध्ये मिळून जातील. तर 499 मध्ये तुम्ही सगळ्याच नोट्स आपल्या घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे, तर त्यावर सुद्धा फॉलो करून ठेवा. कारण टेलिग्रामवर अभ्यासविषयक रील, अभ्यासविषयक जे काही PDF नोटिफिकेशन मिळेल आणि इंस्टावर अभ्यासविषयक रील्स तुम्हाला बघायला मिळेल. आज आपण बघा 10 डिसेंबर 2024 रोजीचा करंट अफेअर्स आहे ते अभ्यासणार आहोत. ज्या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे, डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्याने रेस्टॉरंट आणि कार्यक्रमासह सार्वजनिक ठिकाणी बीफ खाण्यावर बंदी घातलेली आहे? तर बीफ जे आहे, ठीक आहे, तर ते खाण्यावर सार्वजनिक ठिकाणी बंदी घालणारे राज्य कोणतं आहे? तर बघा, सार्वजनिक ठिकाणी तर बंदी घातलीच, पण रेस्टॉरंट आणि जे काही समजा कार्यक्रम असायचे, लग्न समारंभ हे ते, ठीक आहे, वेगवेगळे, तर त्या ठिकाणी सुद्धा बीफवर बंदी घालणारे राज्य ठरलेलं आहे आसाम. ठीक आहे, तर आसाम लक्षात ठेवायचे. आसामने अलीकडे आता बीफवर बंदी घातलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल, रेस्टॉरंट, सण, सामुदायिक कार्यक्रमामध्ये ही बंदी घालण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर आसाम कॅटल प्रिझर्वेशन ऍक्ट 2021 आपण जर बघितलं तर या अंतर्गत ही जी बंदी आहे ती घालण्यात आलेली आहे. यानंतर आसाम बद्दल जाणून घेऊया. राजधानी आहे दिसपूर. स्थापना करण्यात आली 26 जानेवारी 1950. हेमंत बिस्वा शर्मा तिथले मुख्यमंत्री आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य राज्यपाल आहे. त्यानंतर आसामच्या शेजारी 2 देश आहे, भूतान आणि बांगलादेश. आणि राज्य जर बघितलं तर मेघालय, त्रिपुरा, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल. ठीक आहे, तर टोटल जर आपण बघितलं 7 जणांची सीमा आसामला लागते, ती म्हणजे भूतान आणि बांगलादेश हे 2 देश, आणि मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल. यानंतर पुढे जाऊया. बघा दुसरा क्वेश्चन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नासाचे नवीन प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती केली? तर बघा मित्रांनो, नाव लक्षात ठेवायचंय, जेरेड इसाकॅमेन. जेरेड इसाकॅमेन हे आता नासाचे नवीन प्रमुख बनणार आहे. ते जर आपण बघितलं तर बिल नेल्सन यांची ती जागा घेणार आहे. ठीक आहे, तर जेरेड इसाकमेन अलीकडे स्पेस मध्ये सुद्धा जाऊन आलेले आहे. तर स्पेस एक्सच्या माध्यमातून ते स्पेस मध्ये गेले होते. आपण जर बघितलं तर आता ते नासाचे पुढील अध्यक्ष असणार आहे. ते बिल नेल्सन यांची जागा घेणार आहे. नासाची स्थापना 29 जुलै 1958 मध्ये झालेली आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन असा नासाचा फुल फॉर्म आहे. वॉशिंग्टन DC मध्ये नासाचं मुख्यालय आहे. त्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जो आहे 2024चा तो कोणाला दिला जाणार आहे? तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024चा जो आहे मित्रांनो तो मिशेल बेचलेट यांना मिळालेला आहे. कुणाला? मिशेल बेचलेट. अजून प्रदान नाही करण्यात आला, फक्त घोषित झालेला आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर शांतता, निशस्त्रीकरण, विकास
या क्षेत्रामध्ये जर एखाद्या व्यक्तीने काम केलं तर त्याला हा पुरस्कार देण्यात येतो. मग आता हा पुरस्कार चिलीच्या माजी राष्ट्रपती आपण जर बघितलं मिशेल बॅचलेट यांना दिला जाणार आहे. आपण जर बघितलं तर त्यांना हा पुरस्कार मानवाधिकार, शांतता, लैंगिक समानता या कामासाठी दिला जाणार आहे. 2023 चा पुरस्कार अलीकडे प्रदान करण्यात आलेला आहे. कुणाकुणाला? तर डेनियल बेरेनबोइम आणि अली अबू अवाद. ठीक आहे, अवाद. तर हे लक्षात ठेवायचंय, अली अबू अवाद आणि डेनियल बेरेनबोइम या दोन लोकांना 2023 चा पुरस्कार अलीकडे प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये. मग आता या वर्षीचा पुरस्कार जो आहे तो मिशेल बॅचलेट यांना मिळालेला आहे. तर तो नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांना प्रदान केला जाईल. यानंतर पुढे जाऊया. आता महत्वाचे पुरस्कार आणि अलीकडे ते कुणाला मिळालेले आहे हे थोडं जाणून घेऊ. आज थोडी माझी तब्येत डाऊन आहे बघा. ठीक आहे, त्यामुळे थोडस ऍडजस्ट करा. ठीक आहे, तर इथं बघा रोहिणी नय्यर पुरस्कार जो आहे तो अनिल प्रधान यांना देण्यात आलेला आहे. 32वा एकलव्य पुरस्कार प्रतिशा रे यांना देण्यात आलेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने किती पदकं जिंकली? तर 6, 1 रौप्य आणि 5 कांस्य. त्यामध्ये पण एक जे आहे ती नीरज चोप्राने रौप्य जिंकलेलं आहे. त्यानंतर 2023 सालचा प्रतिष्ठित राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार जो आहे तो राजकुमार हिरानी यांना देण्यात आला. IAF जागतिक अंतराळ पुरस्कार जो आहे तर तो एस सोमनाथ यांना मिळाला, इस्रोचे अध्यक्ष आहे. रामन मॅग्सेसे पुरस्कार हायायो मियाझाकी यांना मिळालेला आहे. 2024 चा शांततेचा नोबेल पुरस्कार निहोन हिंड्योक्यो जपानी संस्था आहे तर यांना मिळाला. नेल्सन मंडेला पुरस्कार निमहास या संस्थेला मिळाला. वर्ल्ड प्रेस फोटोचा पुरस्कार मोहम्मद सालेम यांना मिळाला. पॅलेस्टाईन मध्ये एका मुलीच्या प्रेतावर रडताना आईचं चित्र त्यांनी काढलं होतं, फोटो काढला होता, त्यासाठी त्यांना मिळाला. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जेनी एअरपेन बेच यांना मिळाला कायरोस या पुस्तकासाठी. त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मिथुन चक्रवर्ती यांना मिळालेला आहे. त्यानंतर 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस जो आहे तर तो कोणाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सेलिब्रेट करण्यात आला? तर सगळ्यांनाच माहित असेल बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 6 डिसेंबर हा जो दिवस आहे हा महापरिनिर्वाण दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे. मग मला एक गोष्ट तुम्ही मला सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या दिवशी मसुदा समितीचे अध्यक्ष बनले होते? तर कोणता दिवस होता तो? ठीक आहे, ते सांगायचं आहे. मसुदा समितीची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला होता महू मध्य प्रदेश या ठिकाणी. त्यांचं समाधी स्थळ जे आहे त्याचं नाव आहे चैत्यभूमी मुंबई. त्यानंतर 6 डिसेंबर 1956 ला त्यांचा मृत्यू झाला होता. ज्ञानाचा पुतळा अलीकडे लातूर मध्ये बनलेला आहे ज्याची हाईट 72 फूट इतकी आहे. त्यानंतर 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न सुद्धा देण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सगळ्यात उंच पुतळा विजयवाडा आंध्र प्रदेश येथे आहे. त्यानंतर आपण जर बघितलं 1947 ते 1951 मध्ये ते कायदा आणि न्याय मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. 5वा क्वेश्चन, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कोणत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तर सांगायची गरज नाही बघा मित्रांनो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या ते दोघं उपमुख्यमंत्री बनले, पण उपमुख्यमंत्री हे पद घटनेमध्ये दिलंय का? तर हे पद घटनेमध्ये दिलेलं नाही. या पदाला कोणताही आधार आपल्याला घटनेमध्ये बघायला मिळत नाही. ठीक आहे, तर हे घटनात्मक पद आहे का? नाहीये. हा मुद्दा एक लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा 48, राज्यसभेची जागा 19. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि CP राधाकृष्णन राज्यपाल आहेत आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. 6वा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 2024 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर तो काल बघा 9 डिसेंबरला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 9 डिसेंबर तारीख लक्षात ठेवायची आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिवस जो आहे तर तो 9 डिसेंबरला सेलिब्रेट करण्यात आला. त्याची थीम होती विथ युथ अगेन्स्ट करप्शन शेपिंग टुमारो इंटेग्रिटी. तर अशी याची थीम होती बघा. यानंतर पुढे जाऊया. एशियन क्रिकेट काउन्सिल ACC चे नवीन अध्यक्ष कोण बनले? तर ते बनले शम्मी सिल्वा, जे कुठले आहे तर हे मूळचे श्रीलंकेचे आहे. श्रीलंकेचे आहे शम्मी सिल्वा. आपण जर बघितलं तर जय शाह यांची ते जागा घेणार आहे. जय शाह जर आता बघितलं तर ते ICC चे अध्यक्ष बनलेले आहे.
म्हणून श्रीलंकेचे शम्मी सिल्वा यांनी जयशाह यांची जागा घेतलेली आहे. आयसीसीची स्थापना 1983 मध्ये करण्यात आली होती. सॉरी, एसीसीची, एशियन क्रिकेट काउन्सिलची. आपण जर बघितलं दुबईमध्ये त्याचं मुख्यालय नाहीये, त्याचं मुख्यालय आहे कोलंबो श्रीलंकेमध्ये. एसीसीचे मुख्यालय कुठे आहे? कोलंबो श्रीलंका. आपण जर बघितलं तर आयसीसीचं मुख्यालय आहे दुबई, संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी. यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. 21 डिसेंबर इथून पुढे जागतिक ध्यान दिवस म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे. त्यानंतर बघा पुढे जाऊया. संयुक्त राष्ट्राची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली. न्यूयॉर्क युनायटेड नेशन मध्ये मुख्यालय आहे याचं. आपण जर युनायटेड नेशनचं मुख्यालय न्यूयॉर्क USA मध्ये आहे. आपण जर बघितलं तर फिलेमोन यांग हे सध्याचे युनायटेड नेशन जी काही महासभा आहे तर तिचे अध्यक्ष आहेत. 9वा क्वेश्चन, आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात 100 दिवसांची टीबी निर्मूलन मोहीम जी ती सुरू केलेली आहे? तर बघा मित्रांनो, हरियाणामध्ये 100 दिवसांची टीबी निर्मूलन मोहीम जी ती हरियाणाच्या पंचकुला या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. जर कुणाला माहित असेल की टीबी निर्मूलनाचं आपलं लक्ष्य काय, तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर हा उपक्रम पंचकुला हरियाणापासून सुरू झाला, पण हा उपक्रम आपल्या जवळपास 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच आपल्या देशातील 347 जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. यानंतर सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत आपल्याला बघा 3 रुपये किलो प्रमाणे तांदूळ, 2 रुपये किलो प्रमाणे गहू आणि 1 रुपये किलो प्रमाणे भरड धान्य मिळतं. तर ही जी सार्वजनिक वितरण प्रणाली आहे तर तिची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सार्वजनिक वितरण मंत्री जे आहे प्रल्हाद जोशी यांनी कोणतं पोर्टल सुरू केलं? तर यांनी अन्नचक्र आणि स्कॅन पोर्टल जे आहे ते सुरू केलेले. अन्नचक्र आणि स्कॅन हे 2 पोर्टल त्यांनी सुरू केलेली आहे. तर अन्नचक्र आणि स्कॅन पोर्टल जे आहे तर ती सार्वजनिक वितरण प्रणालीशी संबंधित पोर्टल आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा 11वा क्वेश्चन, युनायटेड नेशन ड्रग कमिशनच्या 68व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद प्रथमच कोणत्या देशाने भूषवले? तर बघा भारताने प्रथमच युनायटेड नेशन ड्रग कमिशन जे आहे तर त्याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 68व्या अधिवेशनाचा अध्यक्ष भारत बनलेला आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पहिल्यांदाच भारत जे आहे तर युनायटेड नेशन ड्रग्स कमिशन किंवा नार्कोटिक्स कमिशनच्या 68व्या अधिवेशन सत्राचं अध्यक्ष बनला आहे. हे कुठं आयोजित करण्यात आलेलं? तर व्हिएन्ना मध्ये ते आयोजित करण्यात आलेलं आहे. याचा अध्यक्षपद भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी शंभू कुमारन यांनी भूषवलेलं आहे. ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर कोणत्या देशाला आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशन गुड प्रॅक्टिस अवॉर्ड देण्यात आला? तर बघा एशिया पॅसिफिक मध्ये आपण जर बघितलं तर इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशन गुड प्रॅक्टिस अवॉर्ड जो आहे तो भारताला देण्यात आलेला आहे. तर एवढं मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. सामाजिक सुरक्षेमध्ये काम केल्याबद्दल हा पुरस्कार भारताला देण्यात आला. सौदी अरेबियामधील रियाद या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. आजच्या सेशन मध्ये 2 टेस्ट क्वेश्चन की B4 बंदी घालणारं राज्य कोणतं हे तुम्हाला सांगायचंय आणि संयुक्त राष्ट्राच्या महासभेने कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केला हे सांगायचं आहे. त्याचबरोबर कंबाईन विजेता बॅच जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर लवकरात लवकर जॉईन करू शकता, कारण एवढ्या कमी फीज मध्ये कोणीच नाही शिकवत. बघा आम्ही फुल विद्यार्थ्यांवर एकदम प्रॉपर तुमच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेते. तर लवकरात लवकर जॉईन करू शकता तुम्ही. यशवंत बॅच सुद्धा आहे, 1499 फी आहे, 4 महिने कालावधी. त्यानंतर बघा टेस्ट सिरीज सुद्धा आहे. त्याचबरोबर फाउंडेशन बॅच आहे राज्यसेवा आणि कंबाईनसाठी. त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षेसाठी सुद्धा बॅचेस आहे. त्याचबरोबर सगळ्या नोट्स आहे. नोट्सची एकच बॅच आहे पॅक म्हणून, नोट्स अभ्यास मित्र नोट्स पॅक म्हणून, तो तुम्ही परचेस करू शकता ज्यामध्ये सगळ्या नोट्स तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर आपल्या ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता, जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करू शकता आणि इंस्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करू शकता. थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.